या फोटोतल्या माणसाला कुठे पाहिलं? नाही. बोला निकम सर. हां, पाटील साहेब, हे मालिक. नमस्कार. मला तुमचं रेस्टॉरंट चेक करायचं, प्लीज उघडा. सगळे रेकॉर्ड्स मला चेक करायचे. एक मिनिट. एक काम करा, 3 मार्चच्या पुढच्या 3 दिवसाची रेकॉर्ड म्हणून. 3 दिवस ही दोघं इथे होते. तुम्ही यांना ओळखता? नाही. बरं, मला हे सगळं रेकॉर्डिंगचं फुटेज पाहिजे. सर, विकास रत्नागिरीच्या फूड जॉईंटच्या CCTV कॅमेऱ्यात दिसला. 3 दिवस तो इथे होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी पण होती. दोघं एकमेकांच्या प्रेमात होते असं वाटतंय. ती मुलगी कोण होती? इथलं कोणी त्यांना ओळखत नाही. पण सर, एक खास गोष्ट अशी की विकासकडे 2 मोबाईल दिसले मला आणि त्या मुलीचा असा वेगळा मोबाईल पण होता. अच्छा, म्हणजे विकासकडे अजून एक नंबर आहे जो आपल्या रेकॉर्डमध्ये नाही आहे. एक काम करा, तिथल्या हॉटेल लॉजिंग बोर्डिंगची इन्क्वायरी करा. तो 3 दिवस कुठे राहत होता ते शोधून काढा. ओके सर, मी तुम्हाला 3 दिवसाचा CCTV फुटेजही पाठवतो. ओके, त्याआधी त्या मुलीचा फोटो मला पाठवून द्या. ओके सर. ही कोण पोरगी आहे हो आमच्या विकास सोबत? तेच तर विचारायला आलोय. या मुलीला तुम्ही कधी कुठे पाहिलं होतं का? विकासच्या तोंडून कधी हिच्याविषयी ऐकलं होतं का? नाही हो साहेब, आमचा विकास कधीच असला वांगा कामात नसायचा हो बिचार. बरं, विकासच्या हातामध्ये हा जो काही दुसरा मोबाईल दिसतोय हा कुठे आहे? त्याच्याकडे तर एकच मोबाईल होता. त्याच्याकडे दुसरा मोबाईल होता तर कधी सांगितलं नाही आम्हाला तसं. साहेब, तुम्ही या सटवीला आधी पकडा. तिच्याचमुळे जीव गेला असेल माझ्या पोराचा. जर विकासला गर्लफ्रेंड होती तर त्याच्या मोबाईलमध्ये सोशल नेटवर्किंग साईटवर किंवा त्याच्या मित्रांपैकी कोणालाच काही कल्पना नाही? सर, कदाचित त्याने मुद्दामूनच उल्लेख केला नसेल किंवा त्याच्याबरोबर तिचं अफेअर आहे हे त्याला कुठे त्याचा पुरावाच ठेवायचा नसेल. कदाचित त्याच्या दुसऱ्या नंबरवरून तो तिच्याशी संपर्कात असेल. त्याचा दुसरा नंबर मिळाला ना तर ती मुलगी कोण हे आपल्याला शोधून काढता येईल आणि कदाचित त्याच्या मारेकऱ्यांचाही आपल्याला काही तपास मिळेल. दीपा, जर आपल्याकडे 2 मोबाईल असतील आणि त्यापैकी जर पहिला सापडत नसेल तर आपण दुसऱ्या मोबाईलवरून पहिल्या नंबरला कॉल देतो. बरोबर. जर रिंग वाजली, मोबाईल सापडला. विकासने सुद्धा नक्कीच कधीतरी त्याच्या पहिल्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलला कॉल केला असणार आहे. त्याचा नंबर इश्यू झाल्यापासूनचे त्याचे सगळे कॉल डिटेल्स शोधून काढा. येस सर. राईट. ही दोघं या लॉजला उतरली होती? नाही सर. सर, विकासच्या मोबाईलचे नंबर इश्यू झाल्यापासूनचे डिटेल्स. या नंबरवर विकासने फक्त एकदाच कॉल केला आणि हा नंबर विकासकडे सेव्ह पण नाहीये. या नंबरचे सगळे डिटेल्स मागून घ्या. बाबांनी त्या जयकडून पैसे परत घ्यावे यासाठी मी खूप प्रयत्न केले सर, पण बाबा ऐकतच नव्हते. संग्रामचा भूतकाळ आणि त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व पाहता तो स्वार्थासाठी कुठलाही थराला जाऊ शकतो हे लक्षात आलं होतं. हुंड्याचे पैसे परत मिळावेत म्हणून कदाचित संग्रामनं सायलीला मारूनही टाकलं असेल. सायलीने त्याच्या एकदा थोबाडीत मारली होती, त्याचा राग सुद्धा संग्रामच्या मनात होता. आता पोलिसांकडे सायलीच्या मृत्यूला जबाबदार असू शकतील असे 3 संशयित आहेत. पहिली सायलीची मावस बहीण कविता, दुसरा सायलीवर प्रेम करणारा सुदीप आणि तिसरा सायलीशी सतत पैशांसाठी भांडणारा तिचा सख्खा भाऊ संग्राम. हॅलो. हां सर, मी मॅनेजर शशीधर बोलतोय हॉटेल वुडलँडमधून. हां बोला. सर, जय आणि मानसी चेकआउट करतात आहेत. काय?
हो. एक काम करा, त्यांना काही कारण काढून थोडा वेळ थांबवा, आम्ही आलो. ओके सर. ओके. आमचं बिल हवं आहे. सगळं घेतलंच ना तू? हो. एक 10 मिनिटं देता मला. बिलिंग सिस्टीम जरा हँग झाली. जस्ट मेक इट क्विक, आम्हाला जायचं आहे. ओके या क्योंकि सायलीच्या अचानक जाण्यामुळे आम्हा सर्वांना खूप धक्का बसला. त्यामुळे तुम्हाला भेटणं आणि बोलणं जमलंच नाही. पण तुम्हाला जर काही मदत लागली तर प्लीज नक्की सांगा. या शुअर. जय, झालं गेलं सगळं विसरून जा. या निमित्तानं तुमच्याशी ओळख झाली. यू आर सच अ नाईस पर्सन. थँक्यू. देन ओके, चलो जय, बाय. नाईस टू मीट यू. बाय बाय. येस सर. सायलीच्या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत हे शहर सोडून जाऊ नका असं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तरी सुद्धा तुम्ही. सर आय एम सो सॉरी, पण आम्हाला वाटलं की आमचं इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालंय, आम्हाला जायला हरकत नाही. आणखी काही दिवस, लवकरच आम्ही ही केस क्रॅक करू. पण त्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. लंडनच्या घराबद्दल आणि कामाबद्दल माहिती द्या. जय आणि मानसीच्या ब्रिटिश पासपोर्टची एक कॉपी तुमच्याकडे जमा असेलच ना? हो आहे. मला एक बनवून द्या. हो. जयने मला आणि मानसीने तुम्हाला सांगितलेल्या त्यांच्या लंडनमधल्या घराविषयीच्या आणि कामाविषयीच्या माहिती अगदी तंतोतंत जुळतात. संशयपद असं काहीच वाटत नाही. मग आधी सांगून सुद्धा ते गपचूप चेकआउट करून का जात होते? सर, जैन मानसीचे पासपोर्ट नकली आहेत. काय? हॅलो. जय आणि मानसी कुठे आहेत? सर बाहेर जाताना दिसले नाहीत, म्हणजे रूममध्येच असतील. ठीक आहे, आम्ही येईपर्यंत थांबवून ठेवा. शक्य असल्यास फोर्स करा, आम्ही पोहोचतोच. चला. सीमा, चेक करा. येस सर. सर, आत कोणीच नाहीये. जयला फोन लावा. सर, फोन बंद येतोय. चला. हे कुठून पळतात? हे बॅकडोर आहे स्टाफ यूजसाठी. म्हणजे मागच्या दरवाजाने पळत आहे. चला. पोलिसांनी जय आणि मानसीचा शोध घेण्याचे प्रयत्न केले. सगळे मार्ग आजमावले, पण मानसी आणि जय पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी दोघांच्या मोबाईल नंबरवरून त्यांचे डिटेल्स मिळवले, पण त्यांनी नकली पासपोर्ट सादर करून टेम्पररी टुरिस्ट सिम कार्ड घेतली होती. त्यामुळे त्यांना शोधणं अवघड झालं होतं. शेवटी पोलीस मॅट्रिमोनियल साईटवरून जयचा IP ॲड्रेस मिळवतात आणि त्याला सर्व्हेलन्सवर ठेवतात. पोलिसांना अजूनही सायलीच्या मृत्यूचं कारण कळलं नव्हतं. पोलीस तपास चालू ठेवतात. यात जवळपास 1 महिना जातो. बहुतेक अन्नातून विषबाधा झाली असावी. घरात कोणी बाहेरचं परका आलं होतं? तालेवारांकडे एक मोलकरीण कामाला होती. तिला त्यांनी अचानक कामावरून काढून टाकली. हे माझ्यावर खोटे आरोप करतायत. आपण काय पाप नाही केले, आपण प्रेम केलंय. एकदा का ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले ना,
बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील.